सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. गुरुवारपासून एक तांब्या पाणी भरून देव्हाऱ्यात ठेवायचं आहे आणि त्या पाण्यात ही एक वस्तू टाकायचं आहे. 7 पिढ्यांचे पितृदोष असतील, ग्रहदोष असतील, शत्रुदोष असतील किंवा मुलांच्या सर्व अडचणी वरचे वर दूर होईल आणि तुमच्या घरात माता लक्ष्मी अखंड वास करेल. महिलांनो, उपाय जरूर करायचा आहे. माझ्या दादांनी जरी हा उपाय, ही सेवा जरी केली ना तरीही चालेल. बऱ्याचशा घरांमध्ये, देवघरांमध्ये तांब्या आणि लोटा पाणी भरून, छोटासा तांब्या लोटा असतो, त्यात पाणी भरून रोज नित्य नियम असतो. सकाळी रोज देवपूजा केली की ते पाणी, आधीचं पाणी झाडांना किंवा तुळशीला घातलं जातं किंवा इतर झाडांना घातलं जातं आणि नवीन पाणी भरून त्यावर तांब्यावर पेला ठेवून ते पाणी दिवस रात्र झाकून देवांसाठी ठेवलं जातं. तर दर गुरुवारी आपण एक उपाय करायचा आहे. बघा, कष्टाला दैवी आशीर्वादांची जोड मिळेल तुम्हाला आणि तुमच्या कष्टाला इतकं फळ मिळेल. काही वेळा मनुष्याच्या इतक्या अडचणी वाढतात की काय करावं, कुठं जावं, कुणाला सांगावं समजत नाही. मग घरच्या घरी एक उपाय जरूर करा. दर गुरुवारी हा उपाय करायचा आहे. तर काय करायचं आहे, आता तुमच्याकडं अगदी देवघरात ठेवतात तेवढा तांब्या, लोटा, पेला नसेल तर मग तुम्ही जो तांब्या असेल, छोटासा पेला असेल, त्याचा जरी वापर केला ना तुम्ही तरीही चालेल महिलांनो. किंवा छोटासा तांब्या पेला घेऊन या देवांसाठी. तुम्ही चांदीचा घेऊ शकता, तांब्याचा घेऊ शकता. अशा पद्धतीने स्टीलचा असेल, देवांसाठी छान छान वस्तू तुम्हाला पूजेच्या दुकानात मिळून जाईल. थोडे थोडे आपण देवांसाठी पैसे काढत असाल देवांच्या वस्तू घेण्यासाठी, त्यातून जरी देवांसाठी तुम्ही पेला, तांब्या घेऊन आलात तरीही चालेल. पण देवांसाठी असा तांब्या पेला जरूर घेऊन या. अगदी छोटा आणा, थोडा मध्यम आकाराचा आणा. तुम्हाला तुमचं देवघर केवढं आहे तेवढ्या पद्धतीने तुम्ही आणायचं आहे. तर दर गुरुवारी आपल्याला तांब्या भरून पाणी ठेवायचं आहे आणि त्यात एक वस्तू टाकायचं आहे. तर काय करायचं, देवांची नित्य नियमाने दर गुरुवारी तुम्ही पूजा करतात ना तशा पद्धतीने पूजा करून घ्यायची आहे आणि तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे आणि त्यात तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे. उजव्या चिमटीत, उजव्या हाताच्या चिमटीत तुम्हाला चिमूटभर हळद घ्यायची आहे आणि अशीच हळद टाकून द्यायची नाही तांब्यात. तर आसन घेऊन बसायचं आहे. दिव्याच्या साक्षीने कुठली पण सेवा होऊ द्या. दिवा प्रज्वलित करायचा आहे, तुपाचा करा, तेलाचा करा, पण दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे. देवांची सेवा कधी पण दिव्याच्या साक्षीनेच होऊ द्या. अंधकार दूर होतो आणि आयुष्यात सोन्यासारखं सुख समृद्धी येत असतं. तर आसन घेऊन बसायचं आहे आणि उजव्या हाताचे चिमूटभर हळद घेऊन, उजव्या हातात चिमूटभर हळद घेऊन 21 वेळा तुम्हाला भगवान श्रीहरी विष्णूंचा मंत्र जपायचा आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. या मंत्राचा जप किमान 21 वेळा करा. तुम्हाला जास्तीत जास्त करायचा असेल तुम्ही करू शकता किंवा तुम्ही श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप जरी केला ना तरीही चालेल किंवा ओम स्वामी समर्थ, ओम स्वामी समर्थ या मंत्राचा, तुम्हाला जो मंत्र आवडतो ना त्या मंत्राचा जप करायचा आहे आणि मग चिमूटभर हळद तुम्हाला त्या तांब्यात टाकायची आहे आणि तो तांब्या झाकून ठेवून द्यायचा आहे देवघरात. तुम्ही जिथं तांब्या ठेवतात ना तिथं तो तांब्या झाकून ठेवून द्यायचा आहे. तर देवघरात देवांच्या डाव्या बाजूला हा तांब्या पेला ठेवायचा आहे. आपण जेव्हा मंगल कलशाची स्थापना करतो देवघरात, आपण देवांच्या उजव्या बाजूला मंगल कलश भरत असतो. तर हा तांब्या पेला मग छोटा असो मोठा असो, देवघरात देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. कळालं असेल माझ्या सर्व महिलांना, दादांना. मंगल कलशाची स्थापना देवांच्या उजव्या बाजूला करायची आहे आणि हा तांब्या भरून जेव्हा पाणी ठेवाल तुम्ही झाकून, हा देवांच्या डाव्या बाजूला ठेवायचा आहे. बघा, आपल्या आयुष्यातील दुःख असेल, संकट असेल, वरच्या वर दूर होतील आणि घरातील सर्व वास्तू दोष दूर होतील, तुमचे नष्ट होईल. घर भाड्याचं असो, स्वतःचं असो, आपण देवघर तर आपलं असतंच. म्हणजे असं घर नाही जिथं देवघर नाही, तर देवघरात असा छोटा का होईना तांब्या पेला भरून ठेवायचा आहे आणि त्यात चिमूटभर हळद तुम्हाला टाकून ठेवायची आहे. दिवस रात्र राहू द्यायचं आहे
दुसऱ्या दिवशी शुक्रवारी आंघोळीनंतर तुम्ही ते पाणी देवघरातून काढून घ्यायचं आहे आणि ते पाणी संपूर्ण घरात शिंपडून द्यायचं आहे. मग एखाद्या फुलाचा वापर करू शकता, एखादं तुळशी पत्र असेल तुमच्याकडं चालेल, किंवा हाताने जरी शिंपडून दिलं तुम्ही चालेल. थोडं तुम्ही ते तीर्थसुद्धा पिऊ शकता आणि उरलेलं पाणी तुम्ही तुळशीला घातलं किंवा इतर झाडांना घातलं तरीही चालेल. सोन्यासारखे अनुभव येतील तुम्हाला. आपण दररोज साधं पाणी ठेवलं तरीही चालेल, पण दर गुरुवारी हळद टाकून पाणी देव्हाऱ्यात जरूर ठेवा. श्री स्वामी समर्थ. स्वामींचा मंत्र जपा. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा. बघा, हळद जेव्हा पाण्यात टाकतो ना, भगवान श्री हरी विष्णू प्रसन्न होतात आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी हेच हळदीचं पाणी आपण जेव्हा आपल्या घरात दारात शिंपडतो, उंबरठ्यावर शिंपडलं तुम्ही चालेल, नंतर तो उंबरठा पुसून घ्यायचा आहे. हळदीचं लेपन तुम्ही गुरुवारी करा किंवा काही महिला शुक्रवारी करतात. माता लक्ष्मीचा वार असतो, आपल्या कुलस्वामिनीचा वार, तर शुक्रवारी आपल्या उंबरठ्यावर हे हळदीचं पाणी शिंपडा आणि शुक्रवारी आपल्या उंबरठ्यावर, घराच्या उंबरठ्यावर तुम्ही हळदीचं लेपनही करू शकतात. दर गुरुवारी ही सेवा जरूर करा. त्याचबरोबर काही महिलांचा नित्य नियम असतो, दर गुरुवारी चिमूटभर हळद आणि चमचाभर दूध त्या तुळशी मातेला सुद्धा अर्पण करत असतात. ही सुद्धा खूप सोनेरी सेवा आहे. देवांची, साक्षात भगवान श्री हरी विष्णूंची सेवा आहे. तुळशीला दर गुरुवारी चिमूटभर हळद भगवान श्री हरी विष्णूंचा मंत्र जपून अर्पण केली जाते. चमचाभर दूध अर्पण केली जाते आणि बऱ्याचशा महिला तर मंगळवार असेल, गुरुवार असेल, शुक्रवार असेल, या सर्व दिवशी आपल्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर हळदीचं लेपन आवर्जून करतात. बघा, गुरुवारी जेव्हा आपण हळदीचे उपाय तापाय करतो, सेवा करतो ना, साक्षात भगवान श्री हरी विष्णू, माता लक्ष्मीची ही सेवा आहे. आणि जेव्हा तुम्ही असा छोटासा तांब्या पेला भरून आणि चिमूटभर हळद टाकून गुरुवारी जेव्हा आपण पाणी आपल्या देवघरात ठेवतो, रात्रंदिवस ते पाणी आपण झाकून देव्हाऱ्यात ठेवतो ना, साक्षात देवांचा आशीर्वाद असतो आणि आपल्या मनातील जी निगेटिव्हिटी असते, घरातली जी निगेटिव्हिटी असते, नकारात्मकता असते, आपल्या घरात कोणी येईल जाईल, त्यांच्या मनात आपल्याविषयी काय आहे, सगळेच लोक वाईट आहे असं मी म्हणत नाही, पण काही वेळा वाईट प्रवृत्तीची लोकंसुद्धा आपल्या घरात येतात. मग त्यांचे नजरदोष आपल्याला लागतात, आपल्या प्रगतीला, लेकराबाळांच्या प्रगतीला. मग ते जेव्हा आपण तांब्या पेला भरून पाणी देवांसमोर ठेवतो ना, ते पाणी सर्व आपल्या घरातली नकारात्मकता, आपल्यामधील, आपल्या घरातील किंवा आपल्या घरात येणाऱ्या लोकांमधील जी नकारात्मकता असते, नजरदोष असतो, संपूर्ण ते पाणी खेचून घेतात. आणि जेव्हा आपण शुक्रवारी ते पाणी आपल्या घरात उंबरठ्यावर शिंपडतो ना, तर खूप चांगले अनुभव येतात. घरातला जो वास्तुदोष असतो, कुणाची नजरबाधा लागलेली असेल, ते सर्व दोष निवारण होतात आणि ते पाणी तुम्हाला प्यायचं तीर्थस्वरूप, तुम्ही देवांचा आशीर्वाद म्हणून पिऊ पण शकतात. नाही पिलं तुम्ही, ते झाडांना सुद्धा अर्पण करू शकतात. दररोज तुम्ही साधं पेलाभर, तांब्याभर पाणी ठेवत असतात, पण गुरुवारी जरूर आवर्जून चिमूटभर हळद टाकून तांब्या पेला झाकून असा देवघरात जरूर ठेवत जा.